नमस्कार मंडळी, माझे नाव पूनम. स्वागत आहे तुमचं आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती. लाडकी बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे KYC मध्ये मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर किती तारीख आहे, मुदतवाढीसाठी वेबसाईटवर काय काय बदल करण्यात आलेले आहेत किंवा नाही, यावर सर्व गोष्टीवरती माहिती देणार आहे. तर आदितीताई तटकरे यांनी काय म्हणले आहे थोडक्यात पाहू. Xच्या पोस्ट आधारित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना KYC मुदतवाढ. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे. याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेच्या KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे KYC करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे. ज्या भगिनींनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की वेबसाईटवर ऑप्शन आल्यावर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अगोदर येईल, तरी सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती कशी वाटली नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेअर करा. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुप किंवा इतर ठिकाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. आणि काही समस्या असल्यास नक्की कळवा, रिप्लाय दिला जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.